विविध शहरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। सोलापूरच्या पाणी प्रश्नासाठी भाजपा आमदार देवेंद्र कोठे विधानसभेत आक्रमक। शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी 892 कोटींची निविदा काढण्याची मागणी। कोठे सोलापूर शहर मध्यचे आमदार। महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमा निश्चितीसाठी संयुक्तपणे मोजणीला सुरुवात। अधिवेशनाच्या धर्तीवर सीमावाद मार्गी लावण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न। पालघरच्या तलासरी तालुका हद्दीमध्ये गुजरातनं अतिक्रमण केल्याचा आरोप। नागपूरमध्ये शालेय पोषण महिलांचं कडाक्याच्या थंडीमध्ये रात्रभर आंदोलन। किमान वेतनामध्ये वाढ मिळावी अशी महिला कर्मचाऱ्यांची मागणी। 2000 पेक्षा जास्त महिला आंदोलनामध्ये सहभागी। बारामती आणि फुरसुंगी नगर परिषदेसाठी 20 तारखेला मतदान। आक्षेप असलेल्या जागांवरील अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली। काही प्रभागात आक्षेप घेतलेल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं मार्ग मोकळा। नागपूरमध्ये हायकोर्टाच्या आदेशानंतर अनधिकृत होर्डिंग विरोधात महानगरपालिकेची कारवाई। 24 तासामध्ये 2803 अवैध होर्डिंग्स हटवले। मनपा आयुक्तांची न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील मुलं विक्री प्रकरण। 9 मुलांना नाशिकच्या निरीक्षण बालगृहामध्ये दाखल केलं। मुलांच्या विक्रीच्या आरोपानंतर प्रशासनाकडून सखोल तपास सुरू। तर मुलांचे पालक विष्णू हंडोगे, बच्चूबाई हंडोगे पोलिसांच्या ताब्यात। वसईच्या वालीव परिसरामधील अंबिका ज्वेलर्सच्या मालकावर पत्नीच्या मदतीनं धारदार चाकूनं प्राणघातक हल्ला। पुणे शाखेच्या पथकाकडून पत्नीला 12 तासाच्या आत नाशिक रेल्वे स्थानकातून अटक। सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये तापमान 9 अंश सेल्सिअसवर। पुढील 2 दिवसांमध्ये तापमानाचा पारा खाली घसरण्याचा अंदाज। तर तोरणमाळमध्ये गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी। परभणी शहरामध्ये जिल्ह्याच्या तापमानामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मोठी घट। तापमानाचा पारा 6 अंश खाली। पुढचे काही दिवस तापमानामध्ये घट होत राहण्याचा अंदाज। विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। नाशिकच्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीची 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा। शेतकऱ्यांच्या गरजा आणि बाजार समितीच्या कामकाजासंदर्भात महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा। शेतकऱ्यांनी नोंदवला सक्रिय सहभाग। परभणीच्या कौसडी इथे कालवा लिकेजचं पाणी शेतामध्ये शिरलं। पाणी शेतामध्ये शिरल्यानं हरभरा पिकाचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। गोंदिया जिल्ह्यामध्ये थंडीचा पारा 8.4 अंशांवर घसरला। पुढील 4 दिवस थंडी वाढण्याचा इशारा। सर्दी खोकल्याचे आजार पुन्हा वाढले। नागरिकांना सावध राहण्याचं प्रशासनाचं आवाहन। कराड तहसील महसूल रेकॉर्ड विभागामध्ये दाखल देताना अडवणूक आणि दिरंगाई। रक्षक प्रतिष्ठान आक्रमक। दिरंगाईच्या विरोधात रक्षक प्रतिष्ठानकडून तहसीलदारांना निवेदन। रत्नागिरीच्या करजुवेमध्ये कांदळवनाची तोड करून वाळू उपसा। सक्शन पंप लावून वाळूचं मोठ्या प्रमाणात उत्खनन। वाळू उत्खनन केलं जाऊ नये यासाठी करजुवे ग्रामपंचायतीचा ठराव। मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाच्या एससी-बीसी आरक्षणाच्या वैधतेबाबत आज सुनावणी। मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग या गटाखाली दिलेल्या 10% आरक्षणाच्या वैधतेबाबत याचिकेवर दुपारी 3 वाजता सुनावणी होणार। दिशा सालियन केस प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये आज सुनावणी। याचिकाकर्ते सतीश सालियन यांचं स्टेटमेंट 3 ते 4 वेळा घेण्याची गरज का पडली आणि त्यांनी दिलेल्या स्टेटमेंटची कॉपी त्यांना अद्याप का दिली गेली नाही। मुंबई हायकोर्टानं सवाल उपस्थित केल्यानंतर सरकारी वकील उत्तर देणार। अजित पवारांच्या सभेतील कथित वक्तव्याच्या विरोधात जारी झालेला समन्स बारामती न्यायालयाकडून रद्द। 2014ला सुप्रीम सुळे यांच्या प्रचारादरम्यान केलं होतं वक्तव्य। तळेगाव एमआयडीसीमध्ये कंपन्यांच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईवरून वाद। सुनील शेळकेंच्या सांगण्यावरून कारवाई झाल्याचा स्थानिकांचा आरोप। कंपन्यांना रीतसर नोटीस देऊन कारवाई। अधिकाऱ्यांची माहिती तर दबावामुळे कंपनी बाहेर जाणार असल्याचा आंदोलक रामदास काकडेंचा आरोप। संदीप देशपांडेंनी व्हिडिओ पोस्ट केलेल्या दोन्ही अधिकारी निलंबित। चौकशीअंती कारवाई होणार। शिवेंद्रराजे भोसलेंची माहिती। नाशिकमधील छोटी मोठी झाडं तोडणार। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी हैदराबादवरून मागवलेले मोठे 15,000 वृक्ष आज नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता। बंडू आंदेकरचा तुरुंगातून निवडणूक लढण्यासाठी अर्ज। विशेष मोका कोर्टाकडून बंडू आंदेकरचा अर्ज मान्य। आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकर अटकेत। नियमानुसार निवडणूक लढवण्यास कोर्टाची परवानगी।